नमस्कार. स्वागत आहे तुमचं कीर्तीज कोझी किचनमध्ये. मी आहे कीर्ती. उन्हाळा आला की कैरीच्या आंबट गोड वासाने अख्खं घर कसं भरून जातं ना. आणि अशात जर घरामध्ये कैरीच्या लोणच्याचा मसाला तयार होत असेल तर भूक दुपटीने वाढते. खरं सांगू तर लोणचं ही फक्त चव नाही तर आपल्या लहानपणीच्या आठवणी आहेत. आज माझ्या या छोट्याशा किचनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या आजीच्या हातची वर्षभर टिकणाऱ्या कैरीच्या लोणच्याची एकदम सोपी आणि अस्सल गावरान रेसिपी. चला तर मग गप्पा मारत मारत आजचं हे चटपटीत लोणचं बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी कैरी विकत घेताना ती कडक आणि पातळ सालीची बघून घ्या. यामुळे लोणचं छान मुरतं आणि जास्त काळ टिकतं. या कैऱ्या 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि कापडाने पूर्णपणे कोरडे करून घ्या. आता कैरीच्या देठाकडचा भाग काढून टाका आणि तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे काप करून घ्या. कैरीच्या फोडींमधील कोय काढून टाकायला विसरू नका. आता या फोडींना हळद आणि मीठ लावून व्यवस्थित कोट करून घ्या. यावर झाकण ठेवून आपल्याला हे रात्रभर असंच मुरत ठेवायचं आहे. आता इथे मी कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावून रात्रभर मुरायला ठेवल्या होत्या. तुम्ही बघू शकता या फोडींना खाली असं पाणी सुटलं आहे. हे पाणी फेकून देऊ नका. ते तुम्ही आमटीत वापरू शकता किंवा चपातीचं पीठ मळताना वापरलं तरी पोळ्या खूप छान लागतात. तर आता या फोडी एका ताटात काढून 5 ते 6 तास कडक उन्हात वाळत ठेवा. जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅनखालीसुद्धा वाळवू शकता. तर इथे मी ह्या कैरी 5 ते 6 तास सुकवून घेतलेली आहे. अगदी पूर्ण नाही सुकवायचं, हलकंसं त्यात मॉइश्चर असायला हवं, जेणेकरून आपण जेव्हा त्यात मसाला घालू तेव्हा ते नीट ॲब्झॉर्ब होईल कैरीच्या फोडींमध्ये. तर आता आपण घरगुती मसाला बनवूया. मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा काळी मिरी, 1 चमचा मेथी दाणा याची छान पूड करून घेऊया. हा झाला बेसिक मसाला. आता यातच हिंग, 3 चमचे मीठ, 50 ग्राम मोहरीची डाळ आणि 4 चमचे लाल तिखट टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या. जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही अख्खी मोहरीसुद्धा वापरू शकता. यानंतर घातलेल्या मसाल्यांची पूर्णपणे पूड करायची नाही, ओबडधोबड वाटून घ्यायचं. वाळलेल्या कैरीच्या फोडींवर हा तयार मसाला आणि थोडी जास्तीची मोहरी डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मोहरीचं तेल थोडं गरम करून पूर्णपणे थंड करून घ्या. लक्षात ठेवा, तेल गरम असताना लोणच्यात ओतू नका. थोडं तेल बाजूला ठेवून बाकी तेल लोणच्यात मिक्स करा. लोणचं साठवण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरा. ही बरणी आधी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या. आता तयार लोणचं बरणीत भरून वरून जे आपण तेल वाचवलं होतं ते होतं. यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही आणि लोणचं वर्षानुवर्ष टिकण्यास मदत होते. बरणीचं झाकण घट्ट लावून हे लोणचं 1 आठवडा छान मुरू द्या. 8 दिवसानंतर तुमचं चटपटीत कैरीचं लोणचं खाण्यासाठी तयार होईल. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका कोझी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.